गाडी सरकली तर बैल कटवायला पाहिजे. भारी आहे की नियोजन चाललंय जाता जाता त्यांचं. ह्यो सर्किट ह्यो फायर आहे. हे कोण आहेत? चेटू कोण सरजा नाव भारी आहे ते बरं का तुमच्याकडे. म्हटलं आपल्याला चांगला रिझल्ट आहे. आता बाकी सगळं पहिला एक नंबर रिझल्ट आहे. खरंच एक नंबर आहे मनापासून. खरं हो खरंच आहे. कोण म्हणाल का 11 वर्ष नाही मग आता म्हातारा झाला म्हणत होते काहीतरी लोक. लय म्हणत होती संपला. केलारगावच्या खुराकाव पडायला लागला. पुन्हा तयार झाला. मग त्या कोकण गिटा संभ ह्या तुमच्याकडे ज्या लोकल जात आहे ना त्या पण आहेत 2. त्या 2च्या 4च्या 10 कर त्याच्यात आहे ना भविष्यात फायदा येता येतो. बघितलं की ड्रायव्हर लांब आलाय. आलो चिपळूण काय मस्त काय मस्त काय मस्त. किती गोलाला येते इकडचं आता ती मोजायला पाहिजे आता किती असं ना लय गोला. मग मी काय म्हणतो दोन्ही मैदान करता आपल्याकडचं इकडं खेळाय सोपं कुठलं? सोपंही आहे. ही सोपं आहे. सोपं आहे. शिरनशिमी आहे. हा आपल्याकडे तिने घर चिठ्ठी आहे. हा त्यामुळे काय कळत नाही कुठला बैल कुठे काय हा की आपलं गड तेवढं काढलं की पुन्हा हे होतं शिरनशिमी असल्यामुळे खेळायला बरं पडतं. मी पण तुम्हाला मागाशी फोन केला होता. हा पण तुम्ही उचलला. मी म्हटलं तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट करा. बरोबर. ते काय होतं व्हिडिओ चालू असतो ना मग उचलता येत नाही. ते बॅनरवरती खिलारगावचं विजेत्या गाड्यांना हे होतं ना. हा 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 आम्ही पण आमच्या फोनाला घालत होतो. हा तो फोन आपण देऊन आता दुसरा बैल घेतला. हा फोन खराब होता त्यामुळे आपण घातलं होतं तुमचं खाद्य. म्हणजे लई लोकांनी सांगितलं म्हणजे धान्याच्या जात्यानं वगैरे आम्हाला सांगितलं की ते खाद्य घाला तुम्ही. हा आम्ही चालू केलं. 2 पोती खाल्ली. फोन चांगला तयार झाला आणि तिला आता दुसरा बैल आणला. डबल पैसे विकला असेल. चांगल्या पैसे विकला. डबल काय 3 पटीनं पैसे दिले. मग बघितलं तुम्ही घातल्या 2च बॅगा पण त्यात फायदा किती झाला. दुसरा फोन घेतलाय ना खिलारगावचं खाद्य आता म्हणजे घेऊन आता 15 दिवस झाले. लागली जरा हीट आहे ना वातावरण थोडं स्टेबल होऊन दे. काही खाद्याचा असेल मग त्याला पचनक्रिया झाली पाहिजे म्हणून मग थांबलो थोडा. तर आमच्या तिथे सुझुकी शोरूम जवळ भेटतंय ना का तुमचं इथं पण भेटतं. काय नाव गाव? आलोरे. हा आलोऱ्याला. ती पहिली तुमची मुलाखत तुम्ही टाकली नाही का चिपळूणमध्ये भेटते सुझुकी शोरूम जवळ. तिथूनच आम्ही पोती घेतली होती. 2 पोती घेतली होती. तर मग पोरांनी घातली होती. पोरं म्हटले नाही त्याला रिझल्ट आहे ना. खुश 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 एकदम खुश. केलंय ना युनिक काम केलंय का नाही? चांगलं आहे. नाही आम्ही चांगल्या माणसांना विचारून पण घेतलं जे म्हणजे कराड गिराडा भागामध्ये. तर ती लोक म्हटले की तुम्ही बिनधास्त घाला काही अडचण नाही. आणि त्यात प्लस पॉईंट म्हणजे काय तुमच्या ह्या खाद्यामध्ये आता ही जर खपरी पेंट वगैरे असली तर सकाळी फुगं ठेवायची संध्याकाळ घालायची. हे कसं 10 मिनिटात फुगवलं की लगेच 10 मिनिटात फ्रेश द्यायचं. त्यामुळं म्हटलं बघूया. आणि ह्या माणसाने एवढं काम केलं ना बंदीपासून. मी जुना सबस्क्राईबर आहे म्हणजे 514 मध्ये ती जुनोनी ते का कुठली ती एक बघा ते वासरावासाने पहिली व्हिडिओ त्या पहिल्या व्हिडिओपासून व्हिडिओ बघतो आहे ना. मग म्हटलं ह्या माणसात काहीतरी असणार त्याशिवाय माणूस ह्या क्षेत्रात पडणार नाही म्हणजे खाद्याच्या. म्हटलं आपण घालूया काय असेल ना असेल. म्हटलं चालू केलेलं आहे. आपण रिझल्ट आहे चांगला. मग आता कंटिन्यू करणार. कंटिन्यू मला वाटलं नव्हतं बरं का कोकणात रिस्पॉन्स भेटेल. मी कधी आलो नव्हतो इकडे कधीच नाही. लोक तिकडून घेऊन यायचे इकडं वरतून. आणि पण बघत होतो की इथं कुठं भेटतंय का. पण ते कापसाळमध्ये ते तुम्ही ठेवलं बघा. मग तिथून आम्ही डायरेक्ट 2 पोती पहिल्यांदा घेतलं स्टार्टिंगला. त्या खाल्ल्यानंतर म्हटलं आपल्याला चांगला रिझल्ट आहे. तिथून आता बाकी सगळं पहिल्यांदा एक नंबर रिझल्ट आहे. खरंच एक नंबर आहे मनापासून. खरं हो खरंच आहे. आम्ही आता नावं नाही घेत बाकीच्यांची वापरून बघितलेलं. आणि एक नामांकित आहे खाद्य त्याच्यात आम्हाला ॲल्युमिनियमची तार गावली. पण आम्ही तुमच्यात मुद्दामून 4 पोती 3-4 पोती आम्ही चौघांनी घेतलेली. चौघांनी पण ओतून बघितलेली. पण खरंच म्हणजे हाय क्वालिटी आणि बैल पण मस्त. गरमीत बैल. आमच्याकडे ही जी थंडी पडते आता गरमी चालू झाली शिमग्यापासून. पण ह्याच्या आधी जी थंडी पडली ती जोरात असते. म्हणजे सकाळची जेव्हा गावठी बैल येतात फार अशी मान टाकून असतात थंडीला कंटाळलेली असतात. पण आमच्या म्हणजे जे वापरतात मी त्यांचं बघतो बरेच त्यांचं लव अगदी बसलेलीच असते उभी नाही राहत थंडीत. चमकतात का काम खट्ट आहे का नाही? खरंच आहे एक नंबर. खरंच रिझल्ट आहे. तुमचे बैल आहेत आणलेत 7व्या मध्ये पहिला तासा गट काढलेला.
गट काढला आता काय बघायला होय आता बघायला आलो खाली सुट्टीला. तुमचे व्हिडिओ बघतो मी, दररोज व्हिडिओ लाईक करतो, आवडतात व्हिडिओ तुमचे. कितवीत आहे आता 10वी झाली, 11वीला आहे. 10वीला किती टक्के 10वीला पडले 70 आहेत ना? हो मीडियम आहे माझ्या. होय कॉमर्स घेतले का? आर्ट्स आर्ट्स घेतले. होय मग हुशार आहेस तू मग. होय. हा तुला कळालं काय तुमची घेतलं? व्हिडिओ बघून मी पण गाय घेतली. घेतले हो मग आता अजून गाई वाढवणार आहे, दूध व्यवसाय करणार. दूध व्यवसाय करणार. होय मग आता किती काय आहेत? आता एक गाय आहे, हा अजून बघतल्या 4 गिर गाय आहेत. ते आता तुम्ही तुला सांगतो आता माझं ऐक, हा माझं मीच सांगतो. हा त्या गिरचे बी नादी लागू नको. हा. आणि खिलारी एक आणलीस ना हो. ती तेवढीच ठेव. हा. तू आहे ना त्या कोकण गिटा संभळ हा ह्या तुमच्याकडे जे लोकल जात आहे ना हा, त्या पण आहेत 2. त्या 2च्या 4च्या 10 कर. हा त्याच्यात आहे ना भविष्यात फायदा येता येतो हा फ्युचरमध्ये. ती इथली स्थानिक जात आहे, ते आजारी पडत नाही, मेडिसिनचा खर्च नाही, होय त्याला जास्त लय चाऱ्याची नाही तर लय खाद्याचा खर्च नाही. होय कमी खर्चामध्ये जास्त आउटपुट देणारी जात आहे ते. होय त्यामुळे आहे ना ती फायद्यात जाणार आहे. होय कळलं का? तुला गिर तोट्यात घेऊन जाईल मला जाईक, होय तुझा मूड निघून जाईल. हा. सांभाळू नको तू कोकण गिड्डा सांभाळ आणि दुधाचा व्यवसाय कर. होय हा कोकण गिड्डाच्या गायच्या दुधाला व्हॅल्यू येणार आहे. हा असं कळलं का? ऐक माझं व्हायचं भलं होईल. 2 नंबर तासावरे आपण गाडी लक्ष द्यायला सांगितलंय रे, लक्ष दे. कारण सुट्टी या बैलगाडी याला तो पण राहिली माग गाडी, माग राहिली, पुढची गाडी गेली. हा बैल नाही उभा राहणार तुला. मी काय म्हणतोय स्टेपने सुट्टी मेकर आहे का? नाही 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 मग? परमनंट सुट्टी मेकर आहे. तुम्हाला सांगतो आहे ना, हा म्हणजे कोकणातला हा मी बघतोय असं म्हणजे चांगला 1 नंबरचं सुट्टी मेकर. चांगला सुट्टी असं काय व्यवस्थित लक्ष असतं त्याचं, हे असतं तिथलं 99% माणसांचं लक्ष नसतं आहे ना? झेंड्यावर. मी काय म्हणतो मग स्टेपनी म्हणून ठेवलंय का तुम्हाला? त्याच्या गाडीनं मूड ऑफ हा, मग जो बोलवल त्याला. कोणाला नाही सकाळपासून किती सोडल्या? आता 20 गट गेले, 20 मधलं 15 गट तरी सोडले. मग काय किती घेते ते हो सुट्टीला पैसे? आपल्याकडे काही काही नाही, इथं पैसे नाहीत. असलं काही विषय नाही. सुट्टीला मेकरला पैसे नाही. आपल्याकडे असलं काही विषय नाही. इथं विषय नाही तो. कोकणात हा विषयच नाही पैसा. सुट्टी मेकरला नाही, पैसे नाहीत. नाही नाही याला हे नव्हतं माहिती मला. दिली तर त्यामुळे पर्यंत एवढी मैदान झाली असतील, एवढ्या सुट्ट्या करतो. हा कोणाकडनं पैसे म्हणून काही विषय नाही. कोणी दिले बी नाही तर आणि आपण कोणाकडे मागत बी नाही. असं आहे का? आलं, तू बैल सोडून हा या बाहेर आहे की. तुझी गाडी लागली ना? लागली. पण माग पळत होती तुझी गाडी. सुट्टी लेट झाली जरा. सुट्टी लेट झाली, पुढं पुढं गेली ना? पुढे वासरे पडले. वासरानं वडली, आदत वासरानं. एकटंच होतं ना रे वासरू आदत. गाडी क्रमांक 24 चा निघालाय, तास क्रमांक 3 वरून धावली गाडी. लक्षात चिमण्या फॅन्स आता गाडी आहे दुसरी? नाही ना? तुम्हाला भेटायला आलोय. हा त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. खुश झाला, गाडी लागली. एकच आहे वी आहे की दुसरी पण आहे? तो काय या निशाणी पंच मग ही प्रत्येक गटातली नाव आहे ते हा प्रत्येक गटातली नाव आहेत. आणि सुट्टीला चेक करायची. सुट्टीला चेक म्हणजे कोणाचा प्रॉब्लेम असला, एखाद्या तासाचा तर प्रॉब्लेम असला तर चेक करायचं कोणाची गाडी कुठे आहे ती कळते. जर एखादा म्हणला नाही माझंच तास आहे तर हा. मग चेक करायचं चेक करायचं. त्याचाच आहे का दुसऱ्याच आहे? हा त्यामुळे त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे आयडिया आहेत ना सगळ्या बैलांचं आणि हा हा मालकांचं, त्यामुळे ते तुला समजतं लगेच ते. 26 ते 38 26 ते 36 गट खाली येतात. घाटी गट सगळं खाली येतात आता. ह्याच्यानंतर गावठी गट. अरे भारी आहे बरं का हे. घरचा असतात मैदानात आला. छोटा सोन्या या बैलाने अखंड कोकण 24 कॅरेट गोल्ड. असा घरचा असतात मैदानात आला. मुंडा बैल तुम्हीच हो खुराकाचा रिझल्ट 1 नंबर आहे आपल्या. खरं कुठून घेता? बारक्या सोन्याला चालू आहे आपल्या.
आता गेलेले चालू आहे चालू 100% रिझल्ट आहे. तुम्हाला फोन केलता मी किती चालू त्यासाठी ना? सागर भाऊन फोन केलता रात्री 8 वाजता. हा 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 त्याला चालू आहे एक नंबर बैलाचा मग काय या येऊ ह्यो कोण आला हो? टिंगू ह्यो टिंगू आहे. हा कुणाचा विकलायची टिंगू डाऊन म्हणून त्याच्यावर आपलाच बैल आहे, शंभू म्हणून. टिंगू डॉन आहे ह्यो चमक बिमक काय आली बघा बैला. है ना? फक्त 1 मिनिट राहिला 24 कॅरेट आहे ना ही आपली संकल्पना आहे बरं का. तुमच्यामुळे दावणी तुम्हाला विसरलं नाही अजून आम्ही. सरपंच आला नाही सागर भाऊ आला. अरे वा. ए छकडावर टाका वर तोंड करून घ्या सुपाय गाडी घेतो चुकून 2 मिनिट. ए पुढे जा उजवी जा. नमस्कार ड्रायव्हरला घेऊनच फिरताय हो आणलंय आणलंय जुना साज जुना सास कुठली गाडी आणली सोन्या आणि नाही आपलं गवळ्या ती बी आहे का सोन्या गवळ्या 24 कॅरेट गोल्ड आणलंय हा ती संकल्पना आपली आहे माहित आहे ना तुमचंच आहे तुमच्या मध्ये नाव टाकलं 24 कॅरेट गोल्ड. सांगता की नाही कोणाला सांगतो की आहे ना 5 गुलाल घेतले इथं इथं कोकणात कोकणात 2 नंबर 2 वेळा हा 1 नंबर 2 वेळा आणि एकदा गाडी फायनलला बैल पाडला दुसरा एवढी. ताकद आली हो आता हा आपल्यापेक्षा चांगली सांभाळतात. आहे की नाही तुमचं दुर्लक्ष होत होतं बाकी काय नाही बैल चांगला होता फक्त दुर्लक्ष होत होतं इथल्या लोकांनी लक्ष चांगलं घ्या. बराच मोठं आहे 50-60 पोरं आहेत आहे ना त्यामुळं चांगले ती पोरं म्हणले आपला खुराक चालू आहे हो तुमचाच एक फरक चालू आहे ना मी फोन केलता की मी तुम्हाला त्या नंबर त्याच्यावर पोत्या नंबर कोणाचा आहे ते आपला म्हणजे डायरेक्ट कंपनीचा म्हणा हा मग त्यांना फोन केलता म्हणजे हा कसं कसं चारायचं काय. हा आणि ते तुमचं मोबाईल बदलल्यामुळे नंबरच नाही त्याच्यात असं काय त्याला मिस कॉल ते मोबाईल बदलला ना मग आज किती गाड्याचं नियोजन आहे आज 2 गाड्या त्या दोन एक त्या सोन्याचा 1 नंबर आहे ह्या फाटी माहिती आहे ना हो सोन्याचा 1 नंबर आहे सोन्या पहिलंच कोकण हिंद केसरी मैदान घेतलेलं ह्याच शिंद्यांनी घेतलेलं आणि ह्याच फाटी होत्या त्याच फाटी होतं मोठं मैदान झालं ते. विशाल ड्रायव्हर बसलेले येवलेवाडीचे आज कोण आहे बबलू आहे काय आज बघले ते चांगलं ड्रायव्हर घेऊन आला या किती गाड्या हाणल्या का ही पहिली पहिली एकच हाणायची इथं नियमच होतोय नेमच तो आहे हा एकाने एकच गाडी हाणायची. चांगला आहे की मग हे बरं आहे राहिलेल्या गाड्या पटपट गाड्या आत येऊ द्या. किती वेळा कोकणात आला सर मी पहिल्यांदा आलो. पहिल्यांदाच आहे मग आपण दोघं सेमच आहे की तुम्ही कधी सकाळी आलाय का रात्री आलो जेवायला पहिल्यांदा आले. मी बी पहिल्यांदाच आलोय नवीन ड्रायव्हर आहे जरा व्हिडिओ काढा. ही ड्रायव्हर आहे ते उतार त्याला आता रानाला आणलंय हो राणा निशान राणा निशान कोकण केसरी जुना सर ते कोकण केसरी झाले हो ही जोडी ही जोडी सलग 12 मैदान 1 नंबर आहे. सलग 12 मैदान मैदानात 9 मैदान 1 नंबर केलेले आहे. पावसाळ्यात घरी बैल होता तो इथंच का राणा आणि ह्यो पैरा आहे का घरची ही जोडी पळाली. दोन्ही ह्या मैदानात त्यांचे 4 मैदानात 1 नंबर आहे घरच्या गाडीचे. ह्या गाडीचे मग आज पण आहे की तुम्ही रेस मध्ये फ्रेश आहे ते बैल सागर शेत कितव्या गटात 26वा गट सोन्याचा ही गाडी येईल का 11 वर्षाचा बैल हा आज 4-5 वर्षासारखा दिसतोय हो फक्त खिलारगावच्या खुराक असा कोण म्हणाल काय 11 वर्ष नाही मग आता म्हातारा झाला म्हणत होती काहीतरी लोक लय म्हणत होती संपला खिलारगावच्या खुराकावर पळायला लागला पुन्हा तयार झाला हे मान्य करता ना तुम्ही 100% माणसं म्हणतात लय ॲडव्हर्टाईज करता गरज आहे हो त्याची गरज आहे म्हणजे जो चालेल त्याचा फायदा आहे फायदा आहे ज्याला कळलं त्याला कळलं ज्याला कळलं त्यालाच कळलं 16 आणि ब गटाचे 9 गटाचे बैलगाडी मालक सोबत जातील. सुटला गाडी क्रमांक 32 सुटला 4 गाड्या पाहतात आणि चौघांच्याकडे सुंदर अशी लढत पाहायला मिळते. इकडून बाहेर दिसतंय गाडी क्रमांक 32 चा बैलगाडी मालक सेमीसाठी पाहतो. गेली ती गाडी गेली बॉय पड्याल कोणा नाही अतिशय सुंदर दोन्ही संघ गेल्या मुरब्बी जॉकी होते दोन्ही गाडी माझ्या हक्काची
गाडी क्रमांक 30 चे विजेते बैलगाडी मालक आपण या ठिकाणी काय झाले विषय फायनल फायनल हा तो आहे ना फायनलला म्हणजे काय गाडी लागली फायनलला मग लागले ना तुझे आपला खोराकाची बॅग आहे घेऊन जा येऊन जाणार 100% हा काय नाव याचं राजा ह्यो ह्यो सुलतान कितव्या गटात 5व्या गटात चांगला पोहतो चांगला पोहतो काय काय नाव याचं शत्रू डेंजर नाव आहे ते झोपून आणलाय चांगलं आहे बारक्या पोरांना भारी आहे हा लहान पोरांना पळवाय चांगले काय नाव हो हे त्याचं किती गुलाल हो हो कुठला हे झोपून येते ते कळतंय की बघितलं की कळतंय गाडी आहे ते पळणार हे टॉपच्या गाड्या भारी आहे ना 4 फुटाच्या गाड्या काय नाव हो यांचे सोन्या आणि देवा एक झोपून आले दोघं पण यांचे नाव काय हो माणिक राजा हे बादल अरे काय नाव रे याचं पप्या कुठलं गाव नाच स्वस्तातला आहे मग कमी खर्चिक आहे स्थानिक जात सांभाळायची फोटो काढायचा आहे तुमच्या बरोबर माझ्यासोबत ओळखलं म्हणजे किल्लार का काढ काय गाडी आणली का आज गाडी ती गाडी गेली ना गेली कितव्या गटात आहे 4थ्या गटात थँक्यू है ना कुठली बैल आहेत तुमचे आड्रातले आहेत का नाव माणिक माणिक काय माणिक 1001 1001 आहे का चांगलं आहे घ्या फोटो ओळखला मग पहिल्यांदा आलोय मी इथे माहिती तरी आम्ही ओळखतो आम्ही लगेच ओळखतो तुम्हाला भारी येते बैल बरं का तुमच्या इकडचे हा तुम्ही खट्टा आहे हा अजिबात हलका कोण नाही आहे का नाही होय सगळे भारी वाटतं बरं का हे बघायला भारी आहे का आज तुझ्याकडे गाडी एखादी ह्यातली हान की एखादी गतीनं बाहेर जाते इकडे गेले तुझी गाडी आणली का कुठं आहे ह्याच्यात नाही तुझी ह्याच्यात नाही त्याच्यानंतरच मग आता काय सुट्टी करा आला का ह्यातली बैल वाळगते ती का तुला काय सर्किट आहे यो 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 सर्किट आहे तुला यो सर्किट काय रे कितव्या गटात आहे 8व्या गटात आहे सर्किट यो मजबूत आहे राग आहे याला काय नाव याला बंड्या बंड्याला राग आहे पण तुमची माणसं शिस्तीत आहेत बरं का काय नाव हो भूते आणि राजा भूते आणि राजा आणि ह्यो ड्रायव्हर त्याला खिल्लार गाव चालू आहे हा हा ड्रायव्हर आहे कावला लुसलुसीत आहे कुठली गाडी आहे रामपूर
गाडी सरकली तर बैल कट व्हायला पाहिजे. भारी आहे की नियोजन चाललंय जाता जाता त्यांचं. सोन्या कितव्या गटात तो? 7व्या गटात आहे. ड्रायव्हर कोण आहे? तो कोण हो? तो सर्किट. तो फायर आहे. हे कोण आहेत? चेटू कोण सरजा? नाव भारी आहे ते बरं का तुमच्याकडचे. खुश झालो. नाव ऐकूनच खुश आहे. नाव लय डेंजर आहेत. नाव काय यांचे? मथुर हा पांड्या. पांड्या. भारी ते चुकलं आपल्याकडनं. ह्याचं नाव काय हो? संभा. ह्यांची नाव काय हो? चंदन सुंदर. ह्याचं नाव काय हो? गब्बर. गब्बर. हा कितवीत आहे? माझे आता मी कामाला आहे. शाळा किती झाली? माझा डिप्लोमा झाला मेकॅनिकल. डिप्लोमा झाला मेकॅनिकल? लय कमी वयात केला डिप्लोमा. नापास झालाच नाहीस काय? नाही नाही. आता कामाला? कामाला. पगार बजाज मध्ये पगार किती पगार आता 15,000 आहे ना? तुझा खर्च निघतोय की? होय. होय. हे ओळखतात काय? नाही ना? मागचा तो सिकंदर आहे. तू मागून येतोय तो? किंवा आता माती करतो. हा हा. कुठला चिकन? चित्तर आणि सिकंदर. चित्तर आणि सिकंदर आहे. एक इकडे 2 मिनिट मला सांग किंवा माहिती दे किंवा पहिल्यांदा आलोय मी इकडे. तो मागे बसलाय तो मुन्ना ड्रायव्हर. चित्तर आणि सिकंदरची गाडी ते पब्लिकनं पळणार आहे. सिकंदर पब्लिक नाही, चित्तर आत नाही आहे ना? ड्रायव्हर आहे मुन्ना ड्रायव्हर आरवलीचा. कोण ह्यो का? चिखलगोट्टा नांगर नांगरायचं. ह्यो कुठल्या खांदी? डाव्या खांदीवाला. डाव्या खांदीचा इस्पिक. पलीकडचा नाव काय हो? इस्पिक सर्किट. ह्यो सम्राट. अरे आवळू नको यशनीला. यशन थोडी लूज. पाड्याच्या साईडला येतो मोत्या ड्रायव्हर. आता मध्ये आला बघा पाड्या. कुठं आहे? हा हा. ह्यो मोठ्या ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर कुठली गाडी आहे? गाडी कुठली आहे? गावठी गाडी. आता वे कुठल्या गटात? 9व्या गटात आहे. यांची नावं काय हो? नाव काय? सोन्या आणि स्वप्नील. सोप्या म्हणला पहिल्यांदा तो. सोप्या झाले ना? 12 झाले पाहिजे. बाय. चला 12 गट खाली गेले. आता सुट्टी बघूया यांची. सुट्टीला कसं उभं राहतं बघायचं. बारे दोन आपल्या इकडे 2 गट असतात. आडगटी आणि गावठी. हा. आता हे झाल्यानंतर आडगटी. मला गावठीत जास्त इंटरेस्ट आहे. गावठी लय पळते. है ना? तुझ्याकडे कसला आहे? आडगाठी आहे ना? आडगटी ते गावठीच आहे. हा पण ते 1-2 फुटासाठी आडगटीत जाते. असं आहे काय? हा. गावठी शंभर की एक गावठी पण आहे की घरात 2 आहेत ना? 2. हा. मग ते कधी मैदानात? ते एका दुसरं मैदान काढतो नाही तर नाही काढत. असं आहे काय? हा. तेच पळयो ते कमी खर्च काय ते पहिलं 2 घाटी आहेत 2 गावठी आहेत. आहे ना? मोठा नादी आहे मग तो. होय. यो आता आणलेला आडगटीतून मुंबईवरून आलाय बी. हां. चप्पल का नाही घातली ते सांग मला. ते असंच नाही मला सांग, कारण सांग. आज ठरवलं आज गुलाल करून जायचं म्हणून चप्पलच नाही. असं काय? म्हणून सकाळपासून घातले नाही. ऊन कसलंय पाय पोळत असतील. फोड येतील फोड अंगठ्याला. सवय आहे आता. सवय आहे मग प्रत्येक मैदानात. प्रत्येक मैदानात असं काय नाही. मग गुलालच होईना झालाय. म्हणून काय? हा, मग जोपर्यंत गुलाल होत नाही तोपर्यंत चप्पल नाही. चप्पल नाही आता. असं आहे काय? हा. हा. मग आता हे किती मैदान झाली बिना चपलीची? आता हे पहिलंच मैदान आहे. असं आहे काय? हा. मी बी पहिलं मैदान तुझं पहिलं मैदान.
जमतोय बरं का. बोल की बोललं काय पब्लिकची गाडी कडाचीच गेली की रे. गेले की नाही गेली कडाची गेली. ते मधल्याला पण स्पीड होतं ते तासात गेली. इथे गेलं जरा ना तर स्पीड होतं तिला पण पण गेले. कडाची गेली गाडी बरं का. तू सांगितलेली गाडी गेली. हुशार आहेस तू. हे गावठीमध्ये आता हे गावठी गट आहे आणि आपला घाटी गट होता. काय फरक वाटतो तुम्हाला? बघा यातलं सगळी सोडणारे बघा सगळी शाळेची दिसते तुम्हाला. हा सगळी शाळेची 80% पोरं ना इथं सोडायला हे बारकी गावठी गटात सगळी शाळेची पोरं आहेत. हा मग बारक्या पोरांचा नाद आहे ह्यो. नाद जास्त झाला नाद. हा इथं तासात गाडी आहे बरं का. ती गाडी कुठली कुठली देवाची कुठं आहे देवा? तिकडून 2 नंबर ना. तिकडून 2 तिकडून 2 नंबर गाडी लागणार बोलतात पोरं. ही वाली सोन्यानी देवा ह्यो सोन्यान देवा. ते खरंच ते येसन धरते तो. त्यांना काय पाहिजे ते बेसिक आहे. सांगितलं का नाही मगाशी हा की असं बसायला लागलं की येसन जोरात जाते हा ढिलं सोडत नाही दिलं सोडा. त्यामुळे ती घाबरून खाली बसते. बरोबर बरोबर. ही बैल मग येसन धरल्यामुळे ते अंग टाकलं. त्यामुळे अंग टाकते बैल जास्तीत जास्त. ते पोरांना काय पाहिजे घेऊ. त्यांना सांगितलं तर ते म्हणजे अजून त्यांना समजायला की अल्लड वय आहे. अल्लड वय आहे. अल्लड वय असतं. हा हा त्यांना वाटतं येसण्याला धरलं मग कंट्रोल येते पण नाही ते अंग टाकते. त्यांना सण होय नाही ते. पोर आहे ते अजून शिकते देत शिकते. लक्ष दे. अरे लक्ष दे तो असू दे. डेंजर आहे. गेले गेले वहिले तू म्हणलेली गाडी गेली. गेली कुठली गाडी लागली? देवा लागला ना. लागलं देवाची गाडी लागली. इकडचं ते टॉपची बैल आहे ते आहे ना. गावठी मध्ये टॉपची बैल आहे ते. फायनलची गाडी आहे ते. दर मैदान फायनल कुठेही जा फायनल. मग तो फायनलला दिसणार. जाणार देवा आपली बॅग घेऊन जाणार. देवा जाग बॅग घेऊन जाणार तुमची. नाही जाणार. गवळ्याला घडवणारा खरा माणूस. हा हे चॉईस बीस सगळं कोणी म्हणत नव्हतं ते पळण. हा. एकमेव माणूस म्हणायचा ती वस्तू आहे. कुठं असते आता? आंबवड्यात असतो. असतो का? सचिन मामाने पिंपळाची हा हा फक्त ते चालतात बैल कंटिन्यू सलग राहतोय बैल तिकडं बी. असं बघून कोण म्हणणार नाही हे पळ कोणच ना बाई. कान पाडून म्हणजे नजर पाडून बसला एकदम असं म्हणजे बघून नाहीच म्हणणार वाटतच नाही. पण त्याला ज्यानं म्हणजे हाताळला आहे नाही तर त्याला पळवलाय तो म्हणणार नाही हे लय पळ. शिवधन आणणारा माणूस आहे ना आता 7 बारा राहिलाय बैल. तो का? मानाच्या मैदानात सगळी त्याची बलकडवडीत 3 नंबर केला आहे. त्यातल्यापासून राहतोच कंटिन्यू. आज बी राहणार. नशिबातला भाग आहे पुढं. गाडी तर पडली चांगली. त्याच्यासाठी स्पीड लागलं गाडीला. गाडी पडली चांगली. ह्या बैलासाठी खास बैल आला. बैलासाठी फक्त बैल आणलाय खाली आपण. खास ह्याच्यासाठी त्याला आला. बैल लागा नाही खाली म्हणून तो आणला. हे होता की शंभू. ती काय होते एकच खांदी. हा ह्या दोन्ही खांदी गाडी होती. तो बैल दोन्ही खांदी वरून बोलतो. बरोबर. आणि दोन्ही खांदी म्हणजे ती अडचण दोन्ही काय हातगी नाही. लागत होत्या. कुठनं वेळ लागते गाडी पळणार. हा आता घरचे त्यामुळं आलटी पलटी करून हा ह्या दोघांना आपला खुराक आहे. दोघांना त्याला पण त्याला पण आहे. तो तर चाटून हाणतो. हा. हो. चाटून हाणतो का काही ठेवत नाही. मग ह्या तिघांनी बी खेळाल का? कसा काय रिझल्ट पहिलवान तुम्ही सांगा.
आहे ना. 100% रिझल्ट आहे. घेतली तेव्हा केस होती त्याच्या अंगावर. गुळगुळीत झाला की पहिला. गुळगुळीत बैल या की जवळ बघा तो मारत बिरत नाही. नाही ना, अंगावर चमक आली. समजचा वशिंड अशी बोर्डवर केस उभी राहायची. फोटो आहे त्याचा माझ्याकडे. हा. बोर्डवर केस उभी. असं बघितल्या माणसाला वाटत नाही बैल असं घेऊ हा पळत पळेल किंवा काहीतरी करेल. चांगल्या 1 नंबराच्या गाड्या मारल्या त्या चालू लागता असं नाही कडनशी मी काढतोय. काढणार किंवा ते बघितलं आता पाहताना मी. आता बघत कडनच काढला की. हो आता सीमीला कडं झाली आम्हाला पडले कडं आहे का. आता दुसऱ्या खांदा डावीन हाणणार बाहेर डावीनं उलट्या. मग सोन्या उजवी ना. आतनं पहिलंच माहिती नाही बैला तिकडे आल्या. आज ही तिन्ही बैल फायनलला राहणार. तुम्ही कौल दिला की राहणार फक्त तुमच्यात नार आणि ही तिन्ही बैल आपला खोराक खातात. खात्यात का तर खात्यात घरी पिशवी आहेत असं म्हणजे सांगायचं म्हणणं घरी पिशवी आहेत. आम्ही इथं थांबतो घरी जाऊन बघा पिशवी राहणार. आणि रिझल्ट कसा एक नंबर. आवडला. दुसरं काय फालतू चालायची गरज बरं पडत नाही ना. पिशव्या इथं नाहीत इथं अवेलेबल नाहीत. खालनं पिशव्या येतात आपल्या 17 भागात. पण आपलं चारायचं. आपल्या इकडची माणसं बऱ्यापैकी यायला लागले तिकडे खाली पळायला. येत येत आता हे बैल पळतोय आता यांच्या नादानं आम्ही आलोच ना हो असं होतंय. मग बरोबर. तुमचं खरं सांगू का? तुमची ह्या भागाला अत्यंत गरज आहे ना. मला आहे ना, मला खरं सांगू मोठं नाही, हे जी स्थानिक जात आहे का आता हे गावठी ह्याच्यावर काम करायचं. तुम्हाला मी म्हणतोय काय तुमची ह्या भागाला अत्यंत गरज आहे. खरंच गरज आहे. आपल्या भागात तुम्ही जे काम केलं ह्या भागात अजून नाही. मला एक नाही, मी पहिल्यांदा आलोय आज कोकणातच पहिल्यांदा आलोय. म्हणून आम्ही तुम्ही पहिल्यांदा आल्या-आल्या झालोय तुम्हाला बैल घेऊन. भेटलो. आल्याला पहिल्यांदा तुमच्या गाडी पण झुपा गेलो नाही डायरेक्ट तुमच्या डावलं दिसले. आमचं त्या दिवशीच बोलणं झालं. हां आम्ही तुम्हाला फोन केला. तुम्हाला नाही का तुम्ही कामात होता. तुम्ही म्हणले एक किलो द्या. हां कारण ह्याचं थोडंसं माप 19-20 व्हायचं. हां तो सूट होत नव्हतं थोडा. मग आता बैल सलग राहतो सगळं बॅनर पडल्यात. हा सलग राहतो. हे तुमचं ते वांजळ सरच्या इथे सुरले चांगलं बैल जडापंच गाड्या उभ्या करा. सुट्टी बेकर गाड्या दाबून धरा. आणि गाड्या सुटल्या सुंदर अशी लढत चालू आहे. तिघं जण पळतात त्यातला एक बाजारात दोघंच पळतात. कोण होणार सेमीसाठी पात्र. अड्याल बबलुडेवर वेचळ्याचा अड्याल सैफांड्यावर कराटकर. लढत चालू आहे. लढत आणि लढत झाली. हे गुरु तुझं हा हे गुरु क्रमांक 26चा निकाल. तास क्रमांक 3 वरून झालेली गाडी तुषारदादा चव्हाण आलोरे यांचा 24 कॅरेट गोल्ड सोन्या आणि गवळ्या गाडी सेमीसाठी पात्र. गाडीचा ड्रायव्हर बबलू ड्रायव्हर वेचळ्याचा. हे कुठला बैल. बाजी आहे. हा बाजी. हा बाजी. गट पास आहे. हो गटपास आहे. किती मध्ये. 27 मध्ये गटपास झालाय. आणि आता शेमी कितवा. सेमी आता 5वा आहे. 5वे शेमी. हो 5व्या सेमीला आहे. कोण कोण आहे बघितलं का. आहे सेमी तसा टाचच आहे. कोण आहे. आहे सोने आहे. सोने आहे ना. सोने आहे. स्पीड लागले त्या गाडीला. हो आहे गाडीला त्या पण गाडीला घ्यायचं आहे. आता बघूया काय नशिबाचा खेळ आहे सगळा. हा हा तुमचा तास किती आहे. आमचा तास 3 नंबर तास आहे. 3 आहे. हो. आणि ती कडन आहे ना. नाही ती 2 नंबर तासावरती हा गाडी. तुमच्या बाजूलाच आहे हो की? बाजूलाच आहे. बघूया. बघूया आता काय नशिबाचा खेळ आहे.